बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने वर्षावास पर्वाचे औचित्य साधून विविध उपक्रमाचे उद्घाटन। भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे उद्घाटन। बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिर व वधू वर सूचक केंद्र, रमाई स्वयंसहायता बचत गट, समता सैनिक दल नवी मुंबई जिल्हा बटालियनच्या वतीने सैनिक सहायता फंड सुरुवात आणि बौद्ध सभासद नोंदणी अभियान 2026/27 असे BSI मिशन 25 मधील विविध प्रकारचे उपक्रम घेऊन कार्यक्रम मोठ्या हर्षोल्लासात संपन्न झाला। जिल्ह्याच्या वतीने बुधवार दिनांक 29/07/2026 रोजी दुपारी 1:30 सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर भवन पंचशील बुद्ध विहार तुर्भे स्टोअर नवी मुंबई येथे वर्षावास प्रवचन मालिका आणि बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराची सुरुवात करताना सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते आदर्शांची पूजा करून सामूहिक त्रिसरण पंचशील घेण्यात आले। पूज्य रमाई स्वयंसहायता बचत गटाचे उद्घाटन आयुनी रागिणीताई पवार प्रमुख आणि अध्यक्षा केंद्रीय महिला विभाग व रमाई स्वयंसहायता बचत यांच्या हस्ते करण्यात आले। आदरणीय रागिणीताई पवार यांचा शाल आणि गुच्छ देऊन नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने सन्मान करण्यात आला। तदनंतर ताईंनी बचत गटाचे महत्त्व खूपच चांगल्या प्रकारे महिलांना समजावून सांगितले। आदरणीय विजय झनके गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली वर्षावास धम्मप्रवचन मालिकेचे उद्घाटन, बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन केले। या शिबिरामध्ये 22 शिबिरार्थींनी सहभाग घेतला असून हे बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिर आश्विन पौर्णिमेपर्यंत सुरू राहणार आहे। या शिबिरामध्ये प्रशिक्षणार्थींना धम्म प्रशिक्षण देण्यात येत असते। या शिबिरासोबत वधूवर सूचक केंद्राचे उद्घाटन, सभासद नोंदणी अभियान व समता सैनिक दल नवी मुंबई जिल्हा बटालियनच्या वतीने सैनिक सहायता निधी ची सुरुवात करण्यात आली। त्यागमूर्ती रमाई स्वयंसहायता बचत गटाचे उद्घाटन आदरणीय आयुनी रागिणीताई पवार केंद्रीय महिला विभाग प्रमुख यांच्या। तदनंतर ताईंनी बचत गटाचे महत्त्व खूपच चांगल्या प्रकारे महिलांना समजावून सांगितले। अशा विविध उपक्रमांचे उद्घाटन नवी मुंबई जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले। वर्षावास उद्घाटन समारंभात करण्यात आला। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी बौद्ध धम्मातील वर्षावासाचे महत्त्व, समाजातील संघटन बळकट करण्याची आवश्यकता, तसेच सामाजिक ऐक्य व सेवा कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन केले। यावेळी समाजातील युवक युवतींसाठी सुरू करण्यात आलेल्या वधू वर सूचक मंडळाचे स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमास नवी मुंबई जिल्हा पदाधिकारी विजय झनके, संजय झनके, प्रकाश माने, प्रकाश भालेराव, मधुकर हिवराळे, मंगलताई सुर्वे, दत्तात्रय हराळ, दगडू कांबळे, सोनकांबळे, दत्तात्रेय भालेराव, राजश्री पारधे, कविता कांबळे, कल्पना कांबळे, हिरामण थोरात, देवप्रधान, अजय माळवे, दगडू कांबळे, पंचशील बुद्ध विहाराचे अध्यक्ष सतीश खंडाळे, बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी शाखा पदाधिकारी, उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यानंतर आपण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिसरं पंचशीली सुरुवात करत असतो। त्याप्रमाणे आताही आपण तिसरं पंचशीली सुरुवात करायची आहे। तर मी सर्वांना विनंती करते की आपण तिसरं पंचशीली सुरुवात करायची आहे। बुद्धां नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि।